नमस्कार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे यांनी एक जाहीर प्रकटन एक नोटिफिकेशन दिलेलं आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 च्या निकालाबाबत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणारा आहे। हे 100% खरी बातमी आहे। परंतु हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला एकूण ज्या वेबसाईट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत की यामध्ये पण ज्या वेबसाईट बोर्डाने दिलेल्या आहेत त्या अधिकृत संकेतस्थळ एकूण 6 दिलेले आहेत, तर ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येतील। त्याप्रमाणे तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकता आणि मार्क लिस्ट डाउनलोड करू शकता। आता हे झालं निकालाच्या बाबतीमध्ये, पण इथं यामध्ये आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होतोय, त्यानंतर ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना कराव्या लागणाऱ्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी म्हणजे श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती म्हणजे फोटोकॉपी पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजे रिव्हॅल्युएशनसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे। ज्या विभागीय मंडळामधून तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली आहे त्या विभागीय मंडळाकडे तो अर्ज करणं अपेक्षित असणार आहे। किंवा त्याने असं म्हटलंय संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत। गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी म्हणजे जर तुम्हाला कमी गुण मिळालेले आहेत असं वाटत असेल तर त्याची गुण पडताळणी तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला काही गुण कमीच आहेत असं वाटत असेल तर ती उत्तरपत्रिकाची फोटोकॉपी देखील तुम्ही मागवून घेऊ शकता। यासाठी त्यांनी म्हटले आहे बुधवार दिनांक 22/5/2024 ते बुधवार दिनांक 5/6/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल। म्हणजे कालावधी दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला ते अर्ज करणं शक्य म्हणजे तुम्हाला अर्ज करता येईल। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने शुल्क म्हणजे जे काही आकारणी असणारी आहे ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग याद्वारे भरता येईल। म्हणजे इथं तुम्हाला ह्या गोष्टी करण्यासाठी जी काही फी असणार आहे बोर्डाने आकारली ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणारी आहे। दुसरं त्याने असं म्हटलेलं आहे की फेब्रुवारी मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील। म्हणजे याचा अर्थ उत्तरपत्रिकेचं जर तुम्हाला पुनर्मूल्यांकन करायचं आहे, गुण कमी पडले तर असं वाटतंय आणखीन माझे गुण वाढायला पाहिजेत अशी ज्यावेळी शंका मनामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळ जे दिलेलं आहे त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे। म्हणजे तुम्हाला फोटोकॉपी ती घ्यावी लागेल। ती फोटोकॉपी मिळाल्यानंतर मग त्या 5 दिवसामध्ये कार्यालयीन जे कामकाज असणार आहे त्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला त्याची
जी काही प्रोसिजर असणार आहे पुनर्मूल्यांकनाची एकूण कार्यपद्धती अवलंबून तुम्हाला विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं अपेक्षित आहे। ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा। म्हणजे तुम्ही महाविद्यालयामध्ये देखील कार्यालयामध्ये विचारू शकता किंवा थेट बोर्डाला देखील विभागीय मंडळाकडे देखील चौकशी करू शकता। पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की फेब्रुवारी-मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 2च संधी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025 श्रेणी गुण सुधार म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट योजनेअंतर्गत उपलब्ध राहील। म्हणजे तुम्हाला जर क्लास मिळाला नसेल, गुण कमी पडलेले आहेत आणि तुम्हाला क्लास इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला आता ही मार्च 2024 ची परीक्षा दिलेली आहे, त्यानंतर जुलै-ऑगस्ट मध्ये होणारी 2024 ची परीक्षा असेल आणि त्याला जोडून लगेच येणारी फेब्रुवारी-मार्च 2025 ची परीक्षा, म्हणजे दोनच परीक्षा असतील, जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या 2 परीक्षांमध्ये तुम्ही क्लास इम्प्रूव्ह करू शकता, म्हणजे त्याने असं म्हटलेलं आहे। पुढे त्याने म्हटलेलं आहे की जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेण्यात येणार आहेत। त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत। म्हणजे जुलै-ऑगस्ट 2024 च्या परीक्षेच्या अनुषंगाने हे नोट असणारी आहे, सूचना असणारी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या निकाल लागणार आहे। या निकालाच्या नंतर मिळालेल्या गुणपत्रिकेवरून तुम्ही या सगळ्या गोष्टी पुनर्मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे का, किंवा गुण पडताळणीच फक्त करायची आहे का, तुम्हाला आणखीन फोटो कॉपी मागवून पुन्हा त्याचे असेसमेंट करून पुन्हा बोर्डाकडे ते पाठवून गुण कुठं कमी झालेले आहेत आणि कुठं वाढू शकतायत याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे। तर ह्या सगळ्या प्रोसिजर जे असणारे आहेत ते उद्या निकाल लागल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून त्या सुरू होतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ज्या काही एकूण ज्या सूचना बोर्डाकडून आलेल्या आहेत ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी ह्या सूचना अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत। धन्यवाद।